नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि गणित भाग 2 मधलं दुसरं प्रकरण पायथागोरसचं प्रमेय या प्रकरणावर चर्चा करणार आहोत आणि यातला सराव संच 2.2 जो आहे यातल्या काही गणितांवर आपल्याला चर्चा करायची आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी आपण पहिलं जे प्रकरण आहे ते आणि सराव संच 2.1 वर चर्चा केले. त्याचबरोबर गणित भाग 1 चं पहिलं आणि दुसरं प्रकरण यावर सुद्धा आपली चर्चा झालेली आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं ऍप, आपण एक ऍप बनवलंय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाचं. यावर दर सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी 8 वाजता मी लाईव्ह येत असतो. तर तुम्ही दर सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकताय. त्याचबरोबर त्या ऍपमध्ये एक इम्पॉर्टंट कोर्स बनवलाय गणिताचा, गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओजचा, ज्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणितांवर आपण चर्चा केलेली आहे. तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त 49 रुपयामध्ये आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती. तर पटकन जाऊयात पुढे. तर आज आपण सराव संच 2.2 वर चर्चा जी करतोय, पण 2.2 समजून घेण्याच्या अगोदर किंवा डायरेक्टली 2.2 मधली गणितं सोडवण्याच्या अगोदर किंवा समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे जे काही सूत्र आहे अपोलोनियसच्या प्रमेयाचं, म्हणजे अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित जे काही सूत्र आहे, कारण त्यावर आधारितच सगळी गणित आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारे जर आकृती असेल अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, म्हणजे अपोलोनियसचं प्रमेय कुठल्या आकृतीमध्ये वापरायचं, तर ज्या आकृतीमध्ये त्रिकोणाची तुम्हाला मध्यगा दिसेल, जिथं मध्यगा येईल तिथं तुम्ही अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकता. आता मध्यगा म्हणजे काय बघा, मध्यगा म्हणजे काय, समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे. आता या त्रिकोणाचा एका कोणाचा शिरोबिंदू, आता त्रिकोणाला 3 कोने असतात, समजा पी क्यू आर हे 3 कोन आहे आणि प्रत्येक कोणाचा एक असा शिरोबिंदू आहे. तर एका कोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरची जी बाजू आहे तिचा मध्यबिंदू, आता ही मध्यबिंदू तिच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू, यांना जोडणारी रेषा जी आहे तिला मध्यगा म्हणतात. अशा आपण एका त्रिकोणाला 3 मध्यगा आपण काढू शकतो. ठीक आहे. आता ही एक मध्यगा जरी असेल तरी आपण इथं अपोलोनियसचं प्रमेय किंवा अपोलोनियसचा गुणधर्म आपण वापरू शकतो. तर तो कसं वापरायचं सांगतो. आता समजा ही आकृती माझ्याकडे आहे अशी. आता इथं हे वापरण्याच्या अगोदर एक वाक्य लिहिणं गरजेचं आहे, डायरेक्ट सूत्र तयार करण्याच्या अगोदर, की त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये एम ही मध्यगा आहे. एम ही मध्यगा आहे. ही मध्यगा आहे. मध्यगा आहे. आता ही मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार असं लिहायचं. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. ओके, हा गुणधर्म लिहिणं गरजेचं आहे. डायरेक्ट सूत्र कधीच नाही लिहायचं. कुठल्या गुणधर्मानुसार तुम्ही वापरताय ते सूत्र तयार केलेलं आहे, कुठल्या प्रमेयानुसार ते लिहिणं गरजेचं आहे. आता इथं सूत्र कसं तयार होईल बघा. आता मध्यगा कोण आहे, एम. आता ए पासून सूत्र लिहायला सुरुवात करायची. ए पासून एकदा इकडं बघायचं. बघा ए बी आहे आणि इकडं कोण आहे, एसी आहे. या वरच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग केला एका बाजूला आणि बरोबर. बघा एकदम साधी गोष्ट आहे. काय केलं, AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग केला. ओके, बरोबर. दुसऱ्या टायमाला 2 लिहून परत A पासूनच सुरुवात करायची. ए पासून खाली आलं AM चा वर्ग, बरोबर, AM चा वर्ग, 2 AM चा वर्ग म्हणजे मध्यगा जी आहे तिचा वर्ग अधिक 2, परत M पासून पुढे जायचं, MC चा वर्ग किंवा MB चा वर्ग लिहिला तरी चालेल, 2 MC चा वर्ग. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र तयार करता आलं पाहिजे मित्रांनो. आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे भूमितीमध्ये, बस, बाकी काय नाहीये. काय केलं बघा, AB वर्ग अधिक AC वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, बरोबर दुसऱ्या टायमाला 2 लिहून 2 AM वर्ग अधिक 2 MC चा वर्ग असं सूत्र तयार होते. आता समजा माझ्याकडे आणखी एक समजा त्रिकोण असेल अशा प्रकारे, बघा हा एक त्रिकोण आपण या ठिकाणी काढू. समजा माझ्याकडे हा त्रिकोण आहे PQR आणि इथं समजा यस आहे. आता मला सांगा यस आहे तर इथं कसं सूत्र तयार होईल, किंवा यसच्या ऐवजी यम आहे पकडा, इथं कसं सूत्र तयार होईल. जसं इथं ए पासून सूत्र तयार झालंय AB वर्ग अधिक AC वर्ग, तसं इथं PQ वर्ग अधिक PR वर्ग. मग इथं लिहायचं PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 लिहायचं. इथं 2 लिहून AM चा वर्ग होता, तसं इथं PM आहे, 2 लिहून PM चा वर्ग करायचा अधिक परत 2 लिहून इथं काय होतं, MC होतं, इथं MR आहे, 2 MR चा वर्ग. बस, असं आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. ठीक आहे. आता ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर आता आपण प्रत्यक्षात गणित बघूया. ठीक आहे. आता प्रत्यक्षात सराव संच 2.1 मधलं बघा, इथं पहिलं गणित आहे 2.2 मधलं. तर आता या गणितामध्ये जर आपण बघितलं तर इथं काय आहे बाबा, त्रिकोण PQR मध्ये बिंदू यस हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 तर QR ची लांबी काढा. एकदम सोपा मुद्दा आहे. बघा, समजा अशा प्रकारे मी हा त्रिकोण एक काढला.
आणि या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर. पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. आता याच्यामध्ये मला काय दिले बाबा, यस हा क्यू आरचा मध्यबिंदू. यस मध्यबिंदू म्हणजे इथं दोन समान भाग करणार आहे. ओके. आता दिलंय जर पी क्यू 11, पी आर दिले 17 आणि पीएस दिले 13, ही पीएस 13 दिले तर क्यू आर काढा. आता अपोलोनियसचा सिद्धांत इथं वापरायचा आहे कारण मध्य काय आहे. पण अपोलोनियसच्या सिद्धांतामध्ये सूत्रात क्यू आर नाहीये, एस आर असतं. मग आधी एस आर काढा आणि नंतर मग क्यू आर काढा. ठीक आहे. आता सूत्र वापरण्याच्या अगोदर इथं लिहा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण मध्यगा आहे, पीएस मध्यगा आहे. पीएस ही मध्यगा आहे, मध्यगा आहे. मग मध्यगा असल्यामुळे कुठलं सूत्र, अपोलोनियसच्या सूत्रानुसार. म्हणून लिहायचं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार किंवा सूत्रानुसार, प्रमेयानुसार. आता इथं काय सूत्र तयार होईल अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, पी पासून सुरुवात, पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग, मगाशी बघितलं होतं, पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर. दुसऱ्या टायमाला 2 लिहायचं, 2 लिहून मध्यगा कोण आहे, पीएस. मग त्या मध्यगेचा वर्ग पीएस चा वर्ग अधिक 2 गुणिले एस आर चा वर्ग. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार झालं. ओके मित्रांनो, सूत्र लय महत्वाचं आहे. तुम्हाला सूत्र तयार करता आलं पाहिजे. इथं पाठ करायची गरज नाही, सूत्र तयार करायची ट्रिक समजून घ्या. ओके. आता पुढे काय बाबा, या किमती ज्या दिल्यात त्या किमती टाकून द्या. पी क्यू किती आहे, 11 आहे, 11चा वर्ग अधिक पी आर किती, 17 आहे, 17चा वर्ग. 2 गुणिले पीएस किती बाबा, 13 आहे, 13चा वर्ग अधिक 2 गुणिले एस आर माहिती नाहीये. बघा 11चा वर्ग 121, 17चा वर्ग 289, 2 गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 एस आर चा वर्ग. ओके. आता कॅल्क्युलेशन, 121 अधिक 289 410 होतात. कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही, इथं तुमच्याकडे ते 410 बरोबर. 2 गुणिले 169 किती बाबा, 92 18, 338 येतील बघा. इथं गुणाकार करा, 92 18, चला एक बेसक 12 आणि 13, चला 338 होतात अधिक 2 एस आर चा वर्ग. ओके. आता पुढे काय होईल, आपल्याला एस आर काढायचंय. 338 अधिक 1 आले वजा, म्हणून 410 वजा 338 बरोबर 2 एस आर चा वर्ग. आता 410 मधून 338 वजा करा, बघा 10तून 8 गेले 2, हातच्याला 1, 11तून 4 गेले 7, 72. इथं तुमच्याकडे येईल 72 बरोबर 2 एस आर चा वर्ग. आपल्याला एस आर काढायचंय. 2 गुणिले इकडे आले भागिले, 72 भागिले 2 बरोबर एस आर चा वर्ग. मग एस आर चा वर्ग बरोबर किती, 72च्या निम्मे 36. मग एस आर बरोबर किती, 36चं वर्गमूळ 6. आपल्याकडे एस आर किती आलं, 6 आलं. एस आर 6, पण आपल्याला एस आर काढायचंय का नाही, आपलं टार्गेट आहे, आपल्याला काढायचं आहे क्यू आर. मग इथं लिहायचं क्यू आर बरोबर काय बाबा, क्यू आर बरोबर 2 गुणिले एस आर असतं. क्यू आर बरोबर 2 गुणिले एस आर. क्यू आर जे आहे ते एस आरच्या दुप्पट, कारण एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणून क्यू आर जे आहे ते एस आरच्या दुप्पट असणार. मग 2 गुणिले एस आर किती आहे बाबा, 6 आहे, म्हणून क्यू आर बरोबर किती आलं, 6 दुने 12, 12 सेंटीमीटर किलोमीटर जे काय असेल ते तुम्ही लिहून टाका. अशा प्रकारे आपण क्यू आर काढू शकतो. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. आकृती आणि त्या आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे एकदा कळलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा आजच्या या चर्चेमध्ये आपण गुणधर्म बघितला, त्यावर आधारित गणित बघितलं 2.2 मधलं. आता समजा इथंच थांबूयात या व्हिडिओमध्ये, पण जर तुम्हाला ही व्हिडिओ संपूर्ण बघायची असेल, या 2.2 सराव संचामध्ये सगळी गणितं बघायची असेल तर काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिली 2.2 ची, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळी गणितं बघू शकता. त्या लिंकवर सगळी गणितं आहेत त्या लेक्चरमध्ये, या सराव संचामधली. ठीक आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातोय त्यांनी काळजी करायची गरज नाहीये, कारण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तर व्हिडिओ बनवतच असतो, परंतु आपला एक ऍप बनवला स्पेशल, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍपचं नाव आहे, आणि त्याच्यावर एक स्पेशल कोर्स बनवलाय. त्या कोर्समध्ये काय आहे, त्या कोर्समध्ये गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रत्येक प्रकरणावर व्हिडिओज आहेत, 3 ते 4 व्हिडिओ आहेत. आणि या व्हिडिओमध्ये काय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय आपल्या त्या कोर्समध्ये. आणि त्याचबरोबर दर सोमवार मंगळवार बुधवार त्या कोर्सवर मी लाईव्ह असतो, त्याच्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार तुम्हाला लाईव्ह लेक्चर तिथे अटेंड करता येतील. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सराव संच बघत असतो. या कोर्सची किंमत फक्त 49 रुपये मित्रांनो, फक्त 49 रुपये महिन्याला. दर महिन्याला तुम्ही 49 रुपये भरायचे, तुम्हाला सगळं ऍक्सेस मिळेल. फक्त 49 रुपयात तुम्हाला हा कोर्स बघायला मिळतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात.
नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.